कसे आहात? मजेत ना? तर मी राजेंद्र दत्तात्रय वडगावे, आरग हायस्कूल आरग या ठिकाणी भूगोल विषयाचं अध्यापनाचं कामकाज करतो. तर आज आपण इयत्ता 10वी मधील भूगोल या विषयातील लोकसंख्या या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. तर लोकसंख्या हा घटक पाहत असताना लोकसंख्या ही त्या देशातील एक प्रगतीमधील प्रेरक शक्ती असू शकते. आता प्रगतीतील प्रेरक शक्ती कशी काय आणि ती कधी बनू शकते? जर त्या लोकांच्या जवळ बुद्धिमत्ता असेल, कल्पकता असेल, कौशल्य असेल आणि गुणवत्ता असेल, तर त्या देशातील ज्या विविध नैसर्गिक वस्तू असतात त्या वस्तूंना साधन संपत्तीचं स्वरूप हे तेथील लोकच देऊ शकतात. मग साधन संपत्ती म्हणजे काय? मग साधन संपत्ती म्हणजे मानवाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अशा सर्व वस्तूंना साधन संपत्ती असं म्हणतात. पण या वस्तूंचा वापर करण्यासाठी त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता पाहिजे. आता बुद्धिमत्तेचा आणि साधन संपत्तीचा वापर करताना बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा? समजा एखाद्या भागात खनिजे सापडत असतील, पण ती खनिजे वापरून आपल्याला एखादा उद्योग उभा करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे. यंत्राचा वापर कसा करायचा याच्यासाठी बुद्धिमत्ता पाहिजे आणि तशा पद्धतीचं तंत्र विकसित करण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे. त्याचबरोबर कल्पकतेची गरज आहे, कौशल्याची गरज आहे. मग कल्पकता वापरून वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू आम्ही कशा बनवू शकतो? त्याचा मार्केटिंग करण्यासाठी कोणतं कौशल्य वापरू शकतो ज्याच्यामुळे माझा माल हा लोकांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि लोकांना त्याचं महत्व समजू शकेल, याच्यासाठी बुद्धिमत्ता, कल्पकता, कौशल्य आणि गुणवत्ता हे घटक आवश्यक असतात. आणि या सर्वांचा वापर केल्यामुळे देशाची प्रगती होत असते. मग देशाच्या प्रगतीमध्ये लोक जर अशा पद्धतीचे असतील तर देशाचा विकासाच्या कार्यामध्ये ही लोक हातभार लावतात आणि देशाची प्रगती होत असते. म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी लोकसंख्या ही साधन संपत्ती बनू शकते. त्यासाठी ती बुद्धिमत्ता, कल्पकता, कौशल्य आणि गुणवत्ता हे घटक त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण ब्राझील व भारत या दोन देशातील लोकसंख्या, त्या लोकसंख्येचं वितरण आणि त्या लोकसंख्येची घनता कशा प्रकारे आहे हे आपण नकाशाच्या साहाय्यानं आज या भागात समजावून घेणार आहोत. पर्यावरणातील ज्या घटकामुळे मानवी गरजांची पूर्तता होते तसेच ते घटक राहणीमान सुधारण्यास मदत करतात त्यास साधन संपत्ती असे म्हणतात. मग निसर्गातील जे नैसर्गिक घटक आहेत जे मानवास उपयोगी पडतात आणि मानवांच्या गरजा पूर्ण करतात अशा सर्व घटकांना साधन संपत्ती असं म्हणतात. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. आता निसर्गामध्ये ज्या विविध वस्तू आहेत या वस्तूंचा वापर मानव स्वतःच्या प्रगतीसाठी करत असतो आणि तेव्हा त्या वस्तूंचा वापर करून या गरजा जेव्हा तो पूर्ण करतो तेव्हा अशा सर्व वस्तूंना निसर्गातील साधन संपत्ती असं म्हणतात. मग या साधन संपत्तीवरच लोकांचा विकास अवलंबून असतो आणि या साधन संपत्तीचा वापर करण्यासाठी त्या लोकांच्या जवळ बुद्धिमत्ता, कल्पकता आणि कौशल्य असली पाहिजेत. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर देशामध्ये जर एखादा खनिजे सापडत असतील, त्या खनिज जर त्याचा वापर केला तर उपयोग होतो, नाहीतर ती तशाच पद्धतीनं पडून जातात. मग ही खनिजे आहेत की नाहीत हे शोधून काढण्यासाठी, त्याच्यावरती संशोधन करण्यासाठी, त्याचा योग्य वापर त्याचा करण्यासाठी, त्या पद्धतीचं तंत्र विकसित करण्यासाठी, त्या पद्धतीची यंत्र तयार करण्यासाठी आपल्याकडं बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
या यंत्राचा वापर केल्यानंतर त्या वस्तू कशा बनवायच्या, त्या बनवण्यासाठी कल्पकतेचा वापर केला पाहिजे. तयार झालेल्या वस्तू ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्याची जाहिरात केली पाहिजे आणि हे जाहिरातीचं कौशल्य आपल्याजवळ असलं पाहिजे. लोकांच्यापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी कोणत्या कौशल्याचा वापर करायचा, अशा पद्धतीनं लोकांच्याजवळ बुद्धिमत्ता, कल्पकता आणि कौशल्य या गोष्टीबरोबरच गुणवत्ता हा घटकही पाहिजे. याचं उदाहरण म्हणजे पहा, आपल्या गावामध्ये अनेक गवंडी काम करणारे गवंडे असतात, सुतारकाम करणारे असतात. मग या लोकांच्याकडंच हीच लोक पाहिजेत आपल्या काम करण्यासाठी, म्हणून लोक त्यांच्याकडे जात असतात. मग गावात काही तो एकटाच गवंडे असतो किंवा तो एकटाच सुतार असतो का? नाही. पण त्याच्याकडेच लोक का जातात? म्हणजे तो फार शिकलेला आहे का? नाही. तर त्याच्याजवळ कल्पकता आहे, कौशल्य आहे आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेची जोड त्याच्याजवळ आहे आणि म्हणून त्याचा वापर करून तो आपलं कल्पकता आणि कौशल्याच्या सहाय्यानं इतरांच्यापेक्षा उत्कृष्ट काम करू शकतो आणि म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. म्हणून आपल्या लोकसंख्येच्या बाबतीत जर अशा पद्धतीचे लोक त्या देशात जास्त असतील तर त्या देशाचा विकास हा जलद गतीनं होत असतो. या नैसर्गिक संसाधनामध्ये हवा, पाणी, जमीन. तर हवा ही मानवास अतिशय उपयुक्त असा घटक आहे. पाण्यावरती मानवाचा पूर्ण विकास अवलंबून आहे. शेतीसाठी, उद्योगासाठी, मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि वातावरण निर्मितीसाठी सुद्धा त्याची गरज आहे. आणि जमीन हा शेतीला आधार देणारा, उत्पादित करून देणारा असा हा घटक आहे आणि जमिनीशिवाय मानवाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून या सर्व नैसर्गिक घटकांचा वापर करून मानवाने स्वतःचा विकास साधलेला आहे आणि असे हे घटक जिथं अनुकूल असतील अशा ठिकाणीच मानवी वस्ती आणि लोकसंख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे अतिशय महत्त्वाचे 3 घटक आहेत. नैसर्गिक संसाधनामध्ये हे सर्व घटक आवश्यक आहेत. या चित्रामध्ये जे दिसत आहेत हे सर्व सजीव सर्व एकमेकावर अवलंबून आहेत आणि या सजीवांच्या वाढीसाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत आणि या घटकावरतीच अनेक घटक हे जगत असतात. त्यामुळे अनेक अन्नसाखळ्यासुद्धा या ठिकाणी पर्यावरणात निर्माण होत असतात आणि मानव या अन्नसाखळीमध्ये सर्वोच्च असा घटक आहे आणि ह्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात, देवाणघेवाण होत असते आणि त्यामुळेच मानवाचा विकास हा होत असतो आणि ह्या विकासामध्ये हे सजीव मानवात जगण्यासाठी, मानवाच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त घटक आहेत. हे पहा, आपल्यासमोर 2 चित्र दिसत आहेत. एका चित्रामध्ये एक छोटं कुटुंब दिसतं आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक मोठं कुटुंब दिसतं. मग आपल्याला या चित्राच्या सहाय्यानं समजावून घ्यायचं आहे, लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे का? तर कोणत्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर तो अवलंबून असतो. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर त्या अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीनं होतो. एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक सामाजिक विकास जलद गतीनं होतो. अशा प्रकारे लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे. आता या चित्रामध्ये पहा, एका चित्रामध्ये 4च व्यक्ती दिसत आहेत, पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं. यांचा छोटं कुटुंब असल्यामुळे ते दोघंही नोकरीला आहेत
रोजगार मिळतो, त्यामुळे मुलांच्या सर्व गरजा ते चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात. म्हणजे त्यांची लोकसंख्या आणि त्यांचं उत्पन्न हे पर्याप्त आहे. तर दुसऱ्या कुटुंबामध्ये दोघं मिळवणारी आहेत आणि बसून खाणारी बरीच लोक या कुटुंबामध्ये दिसत आहेत. आणि साहजिकच त्यांचा रोजगार कमी आहे, उत्पन्न कमी आहे आणि गरजा मात्र जास्त आहेत. म्हणजेच त्या कुटुंबाची संख्या जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे त्या कुटुंबाच्या सर्वच गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून लोकसंख्या एक संसाधन बनायचं असेल तर लोकसंख्या हे त्या देशातील पर्याप्त असणं गरजेचं आहे. तर आज आपण या पाठातील जनगणना का आवश्यक आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीप्रमाणेच मानवी संपत्तीचाही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. यासाठी देशाच्या कोणत्या भागात किती लोक राहतात, त्यांचे वय, शिक्षण, व्यवसाय यांच्याबद्दलची माहिती शासनाजवळ असली पाहिजे. सध्याचे देशातील खाद्य व इतर उपभोग्य वस्तूचे उत्पादन सर्व लोकांस पुरेल इतके आहे की नाही व नसल्यास त्याकरता नजीकच्या भविष्यात कोणत्या योजना आखल्या पाहिजेत याविषयी शासनाला मार्गदर्शन मिळते. यासाठी ठराविक वर्षांनी देशात जनगणना करण्यात येते. भारतात जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. आत्ताच आपण जनगणना का आवश्यक आहे पाहिलं, पण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया आपण. समजा आपल्या घरी एखादा घरगुती कार्यक्रम आहे आणि आपल्याला हा कार्यक्रम करत असताना जेवणही द्यायचं आहे. अशा वेळेला आपण आचार्याकडे जातो, तेव्हा आचार्य आपल्याला विचारतो किती लोक येणार आहेत. लोक किती येणार आहेत हे माहीत असल्याशिवाय त्याला नियोजन करता येत नाही. समजा आपण 100 लोकांचं जेवण त्याला सांगितलं आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेला 200 लोक जर आले तर त्या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी नावं ठेवून घ्यावी लागतात आणि पर्यायानं आचार्यालाही नावं ठेवली जातात, कोण आचार्य होता म्हणून. मग अशा वेळेला आपण जेवढी संख्या सांगतो त्याच्यापेक्षा जास्त एक 50 व्यक्तींचं नियोजन हा जाणकार आचार्य हा करत असतो. म्हणजे नियोजन योग्य होण्यासाठी संख्या माहीत असणं जसं गरजेचं आहे, तशाच प्रकारे देशाच्या विकासामध्ये विकास कार्य घडवून आणत असताना त्या देशाची लोकसंख्या आणि साधनसंपत्ती याचा मेळ घालायचा असतो आणि त्यानुसार नियोजन करण्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी, विविध आर्थिक योजना राबवण्यासाठी, सामाजिक योजना राबवण्यासाठी लोकसंख्या माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला दर 10 वर्षांनी हे लोकांची माहिती मिळवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते, ज्याच्यामुळं नियोजन करणं सोपं जातं. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक प्राकृतिक रचना, हवामान, पाण्याची सुविधा, वाहतुकीचे मार्ग, उद्योगधंदे व व्यापार इत्यादी इतर घटकांची माहिती आपण चित्रांच्या साहाय्याने पाहू. या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिसत आहेत, पहा. आता या चित्रांचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपण लोकसंख्याचं वितरण असमान का आहे. तर या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये बर्फाच्छादित प्रदेश दिसतोय. दुसरं चित्र आहे जे बेडूक दिसतो, या ठिकाणी हा दलदलीचा प्रदेश आहे. आणि त्यानंतर तिसरं चित्र जे आहे ते पर्वतीय प्रदेश आहे. आणि चौथं चित्र आहे हे या ठिकाणी वनाने आच्छादलेला म्हणजे जंगलाचा प्रदेश आहे. आता ही चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी लोकसंख्या
वसवली जाऊ शकेल का, किंवा लोकसंख्या या भागामध्ये जास्त असेल का, याचाच अर्थ प्राकृतिक रचनेचा हा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झालेला असतो, हे आपल्याला या चित्रातून लक्षात येईल. त्याचबरोबर वाळवंटी प्रदेश, या वाळवंटी प्रदेश म्हणजे या ठिकाणी उष्णताही भरपूर आणि वालुकामय प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येचे वितरण आपल्याला असमान आढळतं. या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कमी असेल. लोकसंख्येच्या वितरणावर हवामानाचाही परिणाम होत असतो. या चित्रामध्ये बर्फाच्छादित प्रदेश आहे, या ठिकाणी थंड हवामान असतं. तर दुसऱ्या चित्रामध्ये पाऊस पर्जन्य जास्त असलेला प्रदेश आहे आणि जिथं पाऊस जास्त पडतो अशा भागामध्ये वनाचं आच्छादन जास्त असतं आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. तिसऱ्या चित्रामध्ये वाळवंटी प्रदेश आहे, म्हणजे उष्णता जास्त आहे. अशा वाळवंटी प्रदेशामध्ये त्याचबरोबर विषुववृत्तीय प्रदेश, ज्या ठिकाणी उष्ण हवामान असतं आणि वनाने आच्छादलेला प्रदेश असतो, अशा ठिकाणी लोकसंख्या ही कमी आढळते. या चित्रामध्ये रस्ते वाहतूक आणि उद्योगधंदे या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांचा व उद्योगधंद्यांचा विकास ज्या ठिकाणी जास्त होतो, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त असते. या चित्रामध्ये पहा, कृषी क्षेत्र दिसतं, उद्योगधंदे दिसत आहेत. म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे आणि मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला प्रामुख्यानं नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्यामुळे सुपीक मैदानी प्रदेश तयार झालेला दिसतो आणि अशा मैदानी प्रदेशामध्ये जिथं सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी शेतीचा विकास झालेला आहे आणि ज्या भागामध्ये खनिजे सापडत आहेत अशा भागामध्ये उद्योगधंद्याचा विकास झालेला आहे. म्हणजे लोकांना रोजगाराची संधी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त असते, हे आपल्याला या चित्रांच्यावरून लक्षात आलं असेल. या चित्रामध्ये आपल्याला वाहतुकीचे मार्ग दिसत आहेत. रस्ते मार्ग, लोहमार्ग व जलमार्ग आणि हवाई मार्ग असे वाहतुकीचे मार्ग ज्या भागामध्ये जास्त असतात अशा भागामध्ये लोकसंख्येचं वितरण हे आपल्याला जास्त दिसून येतं. वाहतुकीचा मार्ग हा त्या ठिकाणी विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. ज्या देशामध्ये वाहतुकीचे मार्ग जास्त त्या देशाचा विकास जास्त होतो. पहा, या ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती काही ठिकाणी जास्त आढळते. याचं कारण काय, तर या चित्रामध्ये तुम्हाला भौतिक सुविधा, मानवासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा या ठिकाणी दिसत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून उद्योगधंद्याचा विकास झालेला दिसतो. शिक्षण ही काळाची गरज आहे आणि अशा अनेक शैक्षणिक सुविधा या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर सुती कापड गिरणी या ठिकाणी दिसते आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णालय या ठिकाणी दिसतं. तर अनेक कारखानेसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच काय, मानवाच्या भौतिक सुविधा जिथं पूर्ण होऊ शकतात अशा गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात अशा ठिकाणी मानवी वस्ती ही आपल्याला जास्त आढळून येते आणि म्हणून मोठमोठ्या शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणावरती या सुविधा ज्या ठिकाणी मानवाच्या पूर्ण होतात अशा ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की मानवी वस्ती ही नदीकाठी वसलेली आहे, कारण पाणी ही मानवाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि या पाण्यापासूनच शेतीला पाणी पुरवठा करता येतो, उद्योगधंद्यासाठी पाणी पुरवठाचा वापर करता येतो. त्याचबरोबर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला पाण्याची गरज असते आणि म्हणून अनेक वस्त्या ज्या निर्माण झाल्या त्या नदीकाठीच झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून
पाणी आणि मानवाच्या मूलभूत गरजा जिथं पूर्ण होतात या ठिकाणीच लोकसंख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आपण या भागामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक पाहिले. हा भाग तुम्हाला समजला असेल तर आपण पुढील भागामध्ये भेटू. धन्यवाद.